अनंता तुला ते कसे रे स्तवावे. या आरतीमध्ये एक वाक्य आहे, प्रयागाधी तीर्थे पदी नम्र होता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथ. तीर्थ म्हणजे काय, पाणी म्हणजे काय, आचमन म्हणजे काय, चमन म्हणजे काय, जल म्हणजे काय, भुरका म्हणजे काय, असे वेगवेगळे पाण्याचे प्रकार आहेत. चहातून घेतो तो भुरका असतो, आचमन करून करून जे वरतं निघून जातं ते चमन तयार होतं. अनेक सागरांना, अनेक सरोवरांना, अनेक नद्यांना संरक्षण म्हणून काही शक्ती उभ्या असतात. आणि ते संरक्षण अशासाठी असतं की ते जल सामान्यपणे अपकार करणाऱ्या लोकांच्या हातात जाऊ नये. तुम्ही ठरवा, मला प्रयागाला जायचं आहे, होणार नाही. तुम्ही ठरवा, महाशिवरात्रीला मला बेलाचं पान शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे, होणार नाही. तुम्ही ठरवा, रुद्राक्ष मला घालायचं आहे, होणार नाही. तुम्ही ठरवा, ओम नमः शिवाय मंत्राचं पुरस्चरण करायचं आहे, होणार नाही. तुम्ही ठरवा, बिडी ओढायची आहे, 100% होईल. तुम्ही ठरवा, दारू प्यायची आहे, 210% होईल. तुम्ही ठरवा, चुकीचं काय करायचं आहे, 100% होईल. चुकीचं करायला सुद्धा धाडस लागतं. काय सांगितलं? चुकीचं करायला काय लागतं? धाडस लागतं. आणि सत्य करायला, बरोबर करायला महाधाडस लागतं. चांगलं करायला अति धाडस लागतं. चुकीचं करायला पण धाडस लागतं. आणि एक चूक पसली की पण दुसरी चूक करायची, धाडसानं करायची. काय कळलं? आधी अभ्यास करताना 100% अभ्यास करायचा, 99% मला कसे पडतील. पण शेजाऱ्याने कॉपी केली, डोक्यात कॉपी आली, नंतर मग आपण चहा आला. मग अरे असं कसं तो बघून लिहितोय, मग त्याला मला पडणारच. मला 10% मला कमी पडले, 80% पडले. त्याने बघून लिहिल्यामुळे त्याला 90% पडले. हरकत नाही. जगाच्या जीवनाच्या पटलामध्ये ते 90% मार्क काही कामाचेच नाहीत. ते 80% मार्क तरुण येणार आहेत. भवसागर हा पार करा. आपली बुद्धी किती, जेवढे मार्क तेवढी बुद्धी, समजून घ्या. 40 मार्क 40 मार्काची बुद्धी आपली, 80 मार्क 80 मार्काची बुद्धी आपली. बुद्धी जीवन नव्हे. बुद्धी म्हणजे जीवन नव्हे. अंगठे बाजार माणसं सुद्धा कोट्यवधीची माया काय केली, देवानी गोळा केली, अंगठे बाजार. आणि शिक्षित मात्र माणसा आडवी पडली. का? हा आजार लागला. प्रयाग आदी तीर्थे पदी नम्र होता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथ. कितीतरी वेळा आरती गायली असेल, पण या अर्थाने कधी गायली नसेल, या अर्थाने कधी ऐकली नसेल. सद्गुरूंच्या चरणामध्ये जे अमृत आहे, त्या अमृताचं तीर्थ जरी आपल्या मुखप्राशन झालं तरी सर्व विश्वातील तीर्थ आपल्या पोटात गेल्यासारखं तो लाभ मिळणार तुम्हाला. परंतु सद्गुरूंचं अमृत आहे, हे अमृत मांडलं तर आहे, जल मांडलं तर पाणी आहे. मानताय काय तुम्ही आणि किती मानताय? दुसऱ्यानं पृथ्वी प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्या वाटतं पण पृथ्वी प्रदक्षिणा घालून येऊ, बरोबर आहे? प्रत्येक व्यक्ती विनाशाकडे चालली, विनाशाकडे. कुठे चालली बघा तुम्ही.
जेव्हा तुमच्या आयुष्याचं 50शी गाठली जाते तेव्हा निम्मी जी रंध्र आहेत देहातली ही शिथिल झालेली असतात. तारुण्यामध्ये काय झालेलं असतं, मागं फक्त शेपूट नसतं, बाकी सगळं चालू असतं. आणि वार्धक्यात शेपूट असून उपयोग होत नाही, काही शरीर चालत नसतं. आणि दोन्ही रेस ज्यात विसरतो आपण, पण तुकारामाने सांगितले दादनात एका जेव्हा तुझं विसरणं बाबा. तरुणातही भगवंताला विसरतोय, वार्धक्यातही भगवंताला विसरतोय. तर काय आहे नक्की, आज महाशिवरात्र आहे, संध्याकाळची रात्र, महाशिवरात्र, संध्याकाळची रात्र, दिवसाची रात्र नव्हे, दिवस चालू आहे. शिवाने काय सांगितलं, शिव म्हणजे कोण, शिव म्हणजे कोण, कोण सांगेल? हा, महादेव वेगळे, शंकर वेगळे, सदाशिव वेगळे, शिव वेगळे. महाशिवरात्र आहे, शंकररात्र नाही. पण शिव म्हणजे काय, तत्व म्हणजे काय, आणि आहे कुठं? शिव म्हणजे काय बोला. 12 ज्योतिर्लिंग आहेत, ही कुणाचे आहेत, शिवाचे का महादेवाचे? महादेवाचे काय आहेत? बोला. ती 12 ज्योतिर्लिंगच काय, 13 का नाही आहेत? आपण हिंदू आहात म्हणून स्वतःला गर्व परवाना म्हणतो, मी हिंदू आहे. किती हिंदूंनी 12 ज्योतिर्लिंग पार केली? काय नाही, 12 ज्योतिर्लिंग दर्शन घेऊन आलोय मी. असे किती हिंदू तिथे बसलेले आहेत? मुसलमान मक्क्याला जातो, ख्रिश्चन कुठे जातो? चर्चला नाही. मूळ ठिकाण कुठला आहे? जेरुसलेम जातो. हिंदू भांडत बसतो, काशीत जातो. बघा ना, लहान वय लहान आहे ना, काही कळत नाही. काही कळतंय का लहान वयात? काहीच कळत नाही, माकडं उड्या. आणि मग वय म्हातारं झालं तरी काही कळत नाही, माकड चेष्टा. लहान वय आहे, माकड उड्या. म्हातारं झालं, माकड चेष्टा. तुम्ही ठिकाणी माकडच आहे म्हणून शिकत आहे. बर, तुमच्यावर धन दौलत भगवंताने दिली नाही का? पुष्कळ दिली. अर्ध अधिक आयुष्य स्वतःसाठी घालवलं, पण 12 ज्योतिर्लिंगाची नावही पाठ नसती, दर्शन लांब राहील. आणि अशा शिवानं, अशा शंकरांनी मधुर कृपा करावी ही मानसिकता. काय सांगितलं? कृपा करा. मग शिव म्हणजे काय ते कळलं पाहिजे, मग कृपानंतर कळलं. शंकर म्हणजे काय हे कळलं पाहिजे, मग कृपानंतर होईल. महादेव म्हणजे काय ते कळलं पाहिजे, शंभो म्हणजे काय ते कळलं पाहिजे, सदाशिव म्हणजे काय ते कळलं पाहिजे. आता वाक्य आहे, सदाशिव ही अक्षरे 4 अक्षरे. सदाशिव जो उच्चारे वैखरी, सदा
सतत उच्चारायचं, म्हणजे प्रत्येक दिवशी तो मुक्त होणार. अवघड आहे. सोपं आहे अवघड आहे? सोपं कुठं आहे? अवघडच आहे. रोज उच्चारायचे हे सोपं, हेच अवघड आहे. सेवा द्या, महिन्यातला परमनंट वार जो आहे तो जवळकडे सांगता येत नाही. सेवा द्या. बंटीचं लग्न असेल, बाबड्याचे कपडे असतील, फंक्शन असेल, त्या दिवशी येणं होईल का नाही माहित नाही. सेवा द्या. सदाशिव अक्षरे 4. वैखरी मध्यमा पश्यती परा. वैखरीतनं उच्चार कर. सदा उच्चारी वैखरी. पारायची गरज नाही, उद्धार होणार. सोपं आहे अवघड आहे? अवघड आहे. गणपती कोणाला आवडतो? हात वर करा. आवडतो? आवडतो. हा, आणि कोणाला आवडतो का? दोन फक्त आवडतो. आवडतो. कुठला गणपती आवडतो? प्रथमम वक्रतुंडंच, द्वितीयम द्वितीयकम, तृतीयम कृष्ण पिंगाक्षम. नक्कीच मला गणपती आवडतो कुठला? हा, मांडे घातलेला, मिसळ घातली मांडे. हा, कुठला गणपती आवडतो सांगता येईल? कुठला? बघा ना, शंकराचं कुठला आवडतं माहित नाही, गणपतीचं कुठला आवडतं माहित नाही. बर, लक्ष्मी कोणाला आवडती? आवडती. कुठली लक्ष्मी आवडती? धनलक्ष्मी आवडती, महालक्ष्मी आवडती, हा, अष्टलक्ष्मी आवडतात. अष्टलक्ष्मी वेगळे आहेत. जी कालच्या कार्यक्रमाला पूजन झालं हाजी बाबांच्या उत्सवा दिवशी, ते अष्टलक्ष्मीचं पूजन आहे. 8 लक्ष्मींची गरज प्रपंचासाठी असते. आणि कुलदेवी म्हणून वेगळी लक्ष्मी असेल, ज्यांची लक्ष्मी असेल त्यांची. तुम्हाला कुठली आवडते? बघा ना, पूर्वी स्त्रियांना ओट्या भरायला, स्त्रियांना घरी बोलवायला जायचं, जेवण घातलं जायचं, स्त्रियांना काय म्हणलं जायचं? सवाष्ण मानलं जायचं. आता बंधनं पाळत नाही, भांडणं लावती स्त्रीच. अजून संस्कार मुलांना देते का? किती आयांना मुलं बरोबर जेवण चालू असतं कुटुंबामध्ये? किती आयांचं जेवण मुलांच्या बरोबर चालू घरामध्ये? किती आई मुलांना गरम गरम खायला घालतात? रिलेशन काय झालं? ताणलं गेलं रबरासारखं. मग तुम्ही लक्ष्मी नक्की कुठली मानता? तुम्ही ज्या देवतेची सेवा करता ती नक्की देवता कोण? हा माझा प्रश्न आहे. महादेवातला नक्की महादेव तुमचं कोण? शिव कोण? सदाशिव कोण? तुम्ही कोणाचं करताय आणि तो कोण? गणपतीमध्ये अनेक रूप आहेत, तुम्ही कुठलं रूप मानताय? देवीमध्ये अनेक रूपांचे कुठलं रूप मानताय? आणि हे जर माहित नसेल तर वयाचं, शरीराचं वय किती या वर्षाचंही अज्ञान. जीवन हे नेहमी सज्ञान होऊन जगायचं, अज्ञानात नव्हे. जीवन कसं जगायचं?
सज्ञान होऊन जगल ते जीवन आणि अज्ञान होऊन जगल ते वन. आणि आम्हाला आज जे दिले ते वन दिले, जीवन दिलेलं नाही. कारण आम्हाला जीवन कळणच झाले. बरं, ज्याला मूल म्हणून जन्माला घातलंय, जन्माला घातलंय का असं जन्माला आलंय? मी परलोकातनं यापाला पाहिजे होता, स्वर्गाला घातला, मला मुलगा पाहिजे होता म्हणून जन्माला मी घातला. असं काय झालंय का असंच जन्माला आलंय? बर, ते जन्म कसं काही ना, आपण जन्म कुठून आलोय? तुमचा पत्ता कुठला? तुमचा शरीरामध्ये जो आत्म्याने प्रवेश केला तो आत्मा कुठून आला, कुठून त्याला एंट्री केली? हा, बघा टीव्ही कोण बघतं? टीव्ही बघतो ना. रेडिओ कोण ऐकतं? मोबाईल कोण बघतं? स्वतःला कोण बघतं? स्वतःशी हितगुज कोण करतं? तुम्ही हितगुज कुणाशी करता? स्वतःशी कधी हितगुज केले? मी कोण आहे? मी कुठून आलो? मला काय करायचंय? माझं कोण आहे? मी कुठे जाणार आहे? मला काय ठेवायचंय? हितगुज. मी काय केलं? दुसऱ्याचं ऐकलं, ते घेतलं, दुसऱ्या सांगितलं, मशीन काम केलं. दुसऱ्याचं ऐकलं, ते घेतलं, दुसऱ्या सांगितलं, मशीन काम झालं. माझं कुठं काय? माझा अनुभव काय? काहीच नाही. त्याने दिलेला अनुभव. मी कथा वाचतो, मी कादंबऱ्या वाचतो, माझी कथा तयार नाहीये, मी कथा वाचतो. माझा अनुभव नाही, मी अनुभव असतो लोकांचे. किती वर्ष? बुद्धी संपेपर्यंत. काय सांगितलं? मी कथा वाचतो, मी कादंबऱ्या वाचतो, है ना, मी मोबाईल वाचतो, मी टीव्ही वाचतो, त्यातलं मी घेतो, ते श्रवण करतो, दुसऱ्याला देतो. माझं काही नाहीये. आणि म्हणून बुद्धी माझी नाहीये. आणि माझी बुद्धी जागृत कधी होईल? माझी बुद्धी जागृत कधी होईल? जीव शिव कळले तर, गवसले तर. काय म्हणते? बघा, उच्च शालेय शिक्षण घेतलं. कशाकरता घेतलं? उच्च शालेय शिक्षण घेतलं का? कशाकरता घेतलं? सांगा बरं. खरं खरं बोलायचं आज. खोटं बोलण्यासाठी. खरं बोलायचं. उच्च शालेय शिक्षण घेतलं. कशाकरता घेतलं? खोटं बोलण्यासाठी. आणि कशाकरता घेतलं? 2 नंबरनं पैसा कमवण्यासाठी. आणि कशाकरता घेतलं? हा, पैसा पाहिजे म्हणून घेतलं. आणि कशाकरता घेतलं? बोला. हा, नाव कमवण्यासाठी घेतलं. आणि कशाकरता घेतलं? उच्च शालेय शिक्षणाचा पर्पज तुमचा काय? हेतू काय? तुम्ही जे अन्न म्हणून 2 वेळचं खाता ते जमिनीत तयार होतं, जमिनीत, आणि मग तुम्हाला येतं. त्याकरता तुमच्या उच्च शालेय शिक्षणाची गरज नाही. असेल तर काय म्हणून सांगा. तुम्ही जे अन्न म्हणून खाता ते जमिनीत पिकलं जातं. जमिनीत पिकलेल्या अन्नासाठी उच्च शालेय शिक्षणाची गरज नाही.
ते काम निसर्ग करतोय, तुम्ही करायची गरज नाही. तुम्ही जरी नाही पेरलं तर निसर्ग पेरणार आणि उघडं जाणार. त्या जंगल असं म्हणतात, तुम्ही पेरलेलं नाही. तुमच्या शिक्षणाचा उद्देश काय? खोट्यांच्या जगात खोटं कसं जगता येईल, काय सांगतोय? याचं शिक्षण म्हणजे शिक्षण. आमच्या काळामध्ये ट्युशन फी नसायची बरं का. आमच्या काळामध्ये शालेय शिक्षणामध्ये कुठलीही फी नसायची. आमच्या काळात क्लास हा प्रकारच नसायचा. आणि आमच्या काळात 45% शिकलेला विद्यार्थी शिक्षक बनायचा. आणि तुम्हाला शिकवणारे शिक्षक 45% शिकलेले विद्यार्थी होते, ते तुमच्याकडे 90% आज अपेक्षा करतायत. तुम्ही त्या विचारून बघा शिक्षकांना, तुम्ही तुमच्या शालेय शिक्षणामध्ये किती टक्के मार्क पडले? 50% म्हणजे पेढे वाटले जायचे. 60% म्हणजे 50. पास झालास ना पेढे आता 90 पाहिजेत, 80 पाहिजे, 100 पाहिजे, पण 99 पाहिजे. कशा करता? कशा करता पाहिजे? जीवन जगण्याचा मार्गच माहिती नाही. माहित आहे? पढ़ पढ़ के बना पत्थर, पढ़ पढ़ के बना पत्थर. दगड झाला वाचून वाचून बेके बे बेदुंच्या, बेके बे बेदुंच्या, बेके बे बेदुंच्या, पत्थर बनला. पढ़ पढ़ के बना पत्थर, लिख लिख के बना चोर. खरकट नाही नुसतं, वही पूर्ण झाली पाहिजे तर मार्क. त्यात काय येतं ते माहिती नाही, पण वही पूर्ण झाली पाहिजे. 10 पण तुम्हाला सांगता येणार नाही वहीतली, 10 वाक्य सांगता येणार नाही वहीतली, त्या पण वही भरली पाहिजे. 10 पैकी 8 मार्क. जवळचा विद्यार्थी 10 पैकी 9 मार्क. पाणी आणून विद्यार्थी देतो, 10 पैकी 10 मार्क. वही भरली पाहिजे. लिख लिख के बना चोर. 2 तरह के आदमी मचाते दुनिया में शोर. आत्ताची अवस्था ही आहे. बघा किती लोक आता थोडस काय बघल ना, पेपरचा वापर, पेपर प्रमाणपत्रचा वापर काही पुसाय करता करतात. किती लोक करतात? त्याच्यावर लिहिलेलं असतं सरस्वती. त्या पेपरवर जे लिखाण आहे त्याला आम्ही मानतो सरस्वती. मग जुन्या वर्गातली वही असेल, गेल्या वर्षाची पुस्तक असेल, है ना, रफ कागद असतील लिहिलेले, ते आम्ही काही गोष्टी पुसायला वापरतो घरामध्ये. सरस्वती पुसायला वापरली का? पायाखाली मी घेत होते. लक्षात येते का? आणि अपेक्षा करतो लक्ष्मीची. अपेक्षा कोणाची करतोय? लक्ष्मीची अपेक्षा करतोय. पटतंय मी बोलतोय, समजतंय का? आता तुम्हाला ह्या गोष्टी आज इथं आल्यामुळे हळूहळू थोडेसे डेव्हलप व्हायला लागले, पण नित्य जीवनामध्ये काय कळतंय का आपल्याला?
तुम्हाला ओरिजिनल फळं आवडतात का आर्टिफिशियल फळं आवडतात? हा, ओरिजिनल आवडतं बघायला का खायला? तुम्हाला ओरिजिनल माणसं आवडतात का आर्टिफिशियल पुतळे आवडतात? बोला. नाही आवडत. पुतळे बहुत तुम्ही आज जातात खरेदी करण्यासाठी. आतला माल कुठं बघितलं काळ्या गोळा इथे? खरं खरं बोलायचं. तुम्हाला घरात संवाद करायला आवडतो का व्हॉट्सअप आणि इन्स्टा हे जे प्रकार हे जास्त वापरायला आवडतात? तुम्हाला घरात संवाद करायला आवडतो घरच्या लोकांशी का व्हॉट्सअप वगैरे ह्या गोष्टी जास्त आवडतात? जास्त मोबाईल आवडतो वापरायला, म्हणजे आवडतोच ना. ओके. आता आमचं जीवन आर्टिफिशियल झालं. आता आमचं जीवन नॅचरल नाही राहिलं. है ना? आणि आम्ही ज्याला परमेश्वर म्हणतो, आम्ही ज्याला भगवंत म्हणतो ते सगळं नॅचरल आहे. करायचं काय? आमच्या धर्मामध्ये सांगितलं गेलं नव्याची पौर्णिमा साजरी करा. कितीतरी माणसांनी अट्टहासानं नव्याची भाजी आणायची, खायची, नव्याचा तेवढ्या दिवशी मग खायचं. पुन्हा वर्षभर काय नसतं, तेवढ्या एक दिवस नव्याचं सगळं. दीपोत्सव एकच दिवस दिवे लावायचे, पुन्हा आयुष्य दिवे लागतं सगळे. त्या दिवशी काय उठायचं, भांडी बिंडी घासायची, नव्याची पौर्णिमा आहे. दुसरी सगळ्याला म्हणजे काय हरकत नाही. तर त्या दिवशी सगळी भांडी बुंडी सगळी काढायची. आमच्याकडे एक सण होऊन गेला ऋषी पंचमी. ऋषी कधी बघितलंच नाही, पण पंचमी मात्र माहिती आहे ऋषी पंचमी. आणि आम्ही जे धान्य विकत आणतो ते बैलानं वापरलेलं, बैलाच्याकडनं बनलेलं आहे असं मानलं गेलेलं अन्न आणतो. व्हेरीफाय कधी केलं नाही. मग तो बैल कुठला होता, नंदी बैल होता का नुसता बैल होता हेही माहित नाही आम्हाला. आम्ही लहान लहान होतो, लहान त्या काळामध्ये 5 पांडव गाईच्या शेणाची बनवली जायची. आता कुठली स्त्री गाईच्या शेणामध्ये हात घालणं बघा बरं. वीस वर्षामध्ये बघा ना, 20 वर्षामध्ये तुमच्या गाईच्या शेणाचं 5 पांडव बंद झाले. पूर्वी कंपल्सरी गाईला पशुबारसेला बछड्याला गाईला अन्न द्यायचं. आता बछड्याचा गाईचा फोटो व्हॉट्सअपला फिरत असतो आणि खाली नमस्कार असतो. पशुबारसेच्या आधी शुभेच्छा ट्रान्सफर. आणि कालांतराने हे काही राहणारच नाहीये, 100% लक्षात ठेवा तुम्ही. 2 नाती राहणार, नर आणि मादी. काय सांगतोय? एक वेळ अशी येणार आहे की ज्या वेळेस रोग, हे जे रोग आहेत ना हे चरणसीमा गाठलेली असतील, चरणसीमा. आणि 2 नाती आहेत फक्त शिल्लक, एक नर आणि मादी. स्त्री पुरुष शब्द वापरत मुद्दाम नाही या ठिकाणी. इतक्या वासना विकोपाला गेले असतील. याचं कारण काय? अल्ट्राव्हायोलेट रेज. म्हणून तुकारामांच्या नंतर वारकरी संप्रदाय संत तयार झालाच नाही. याचं कारण हेच आहे.
आणि आपल्याला जे ज्ञान मिळतंय ना ते आतून येत नाहीये, बाहेरून ज्ञान बाहेर जातंय. एखादं येणारं ज्ञान आवडतंय, ट्रान्सफर करतो. आतून कुठं ज्ञान येतंय, कारण आतलं मेलंय, जागच नाहीये. बुद्धीचा विकास नाही. काय सांगितलं? बुद्धीचा विकास नाही. शिवला अमृत ग्रंथ 11 वाक्य दिले, इंद्रिय भोगावरी नाही भर. इंद्रिय भोगावरी नाही भर, जो करतो सतत स्मरण शिवाचे. इथं आमचं उलट आहे, इंद्रिय भोगावरी भर, नाही स्मरण शिवाचे. उलटे बोले वाचते. सकाळचा चहा वेळेत पाहिजे, नाश्ता वेळेत पाहिजे, जेवण वेळेत पाहिजे, शरीर सिस्टीम बदलली बिघडली नाही पाहिजे. आता हल्ली फॅशन निघाली, लोकांना तेल लावायचं नाही. केसाच्या मुळापर्यंत तेल जावं ही जुनी शास्त्र पद्धत आहे. आणि याचं सगळ्याचं पालन कुणी केलं? ज्यांनी ह्या वैदिक संप्रदाय सगळा पुढे आणला त्यांनी सगळं बघा. तुम्ही प्रत्येक विधीमध्ये तुमचं तेल आहे, प्रत्येक विधीमध्ये तूप आहे, प्रत्येक विधीमध्ये दूध आहे, प्रत्येक विधी तुमच्या सगळे आहार आहेत. गणपती आवडतो, ताक आवडत नाही. गणपती आवडतो, तूप आवडत नाही आम्हाला. गणपती आवडतो, गुळ आवडत नाही आम्हाला. गणपती आवडतो, पुरणाची पोळी करताच येत नाही आम्हाला. खाण्याला राहील. महादेव आवडतो, बर्फ आवडत नाही. कारण महादेव बर्फ प्रिय आहे, तुम्हाला बर्फ प्रिय नाहीच ना. सोपं काय नाही आहे. आता तुम्ही आरत्या ऐकल्या, आरत्या गायल्या, हे आरती काय आहे? आरती काय आहे सांगा? संगीत विशारद. हा काय माहित ही आरती आहे? परमेश्वराची आराधना करण्याची. अशी गोळ्या मारायची नाहीत. कोण सांगेल आरती काय आहे? अशी का ते बोला. पूजा झाल्यानंतर मला बोळे पोतेरी आवडत नाहीत. ते आत्ता सांगितल्यानंतर आपण आरती काय आहे? करू नका. सुरांमध्ये केलेलं स्तवन कुणी आपण करू नका. हा कुणाला बोलायचं? ती पंचायती झाली, आरती झाली. साधन आहे. आरतीमध्ये साधन. बर अजून कोण निर्माण केलं हे आरती प्रकार? निर्माण कोणी केला? बोला. काय आहे? आयुष्य थोडं आहे, आयुष्य थोडं आहे, आयुष्य भरपूर आहेत आणि तुमच्याकडे वेळच नाहीये. एक दिवस देणं मुश्किल आहे आपल्याला. 5 कधी वाजतील माहित नाही, आणि घरी कधी जाते माहित नाही. हा कोण सांगत? पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ही पृथ्वी सगळी वृक्ष होती, शिवतांडव शब्द तुम्ही ऐकला का? शिवतांडव ऐकला ना शब्द? तसंच शंकरांनी तारातून नुसत्या स्वर बाहेर काढले. नुसतं तारा स्वर बाहेर काढले, ते ऋषीने कॅच केले. स्वरांचं ज्ञान ते घेतलं गेलं. त्या ज्ञानातून जे निर्माण झालं ते संगीत.
आणि सर्व संगीत सुफींनी बाहेर आणलं. दत्तपंथात नाथपंथात संगीत नव्हतं. सौदी अरेबियाच्या वेळेस तुकाराम महाराज गेले, तर तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा भजन प्रकार कीर्तन प्रकार हा इकडे आणला. पण मूळ जे आहे रसना ती तिकडची सगळी आणली गेली आणि सगळी शिवनिर्मित सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि या संगीतामुळं तुमचे सगळे आजार नष्ट होऊ शकतात ही ताकद त्यात आहे. पण करायचं कोणी? नंतर रागांची निर्मिती झाली. प्रत्येक वेळेनुसार घटकेनुसार राग तयार केले गेले. सकाळच्या प्रहरामध्ये राग वेगळा, दुपारच्या प्रहरामध्ये राग वेगळा, संध्याकाळच्या प्रहरामध्ये राग वेगळा, रात्रीच्या प्रहरामध्ये राग वेगळे, अशा रागाची पण निर्मिती केली गेली. आणि त्या राग गायल्यानंतर देहामध्ये असणारे निगेटिव्ह फोर्स बाहेर पडतात. ही शिवयंत्रणा आहे. नवीन काहीच नाही. मी मागे सांगितलं होतं तुमच्या आहाराची जी तार आहे अन्न नलिका, त्याच्या शेजारी श्वसन नलिका आहे. अन्न नलिकेच्या शेजारी श्वसन नलिका आहे. पण अन्न आपण खातो 2दा किंवा 3दा, श्वसन अखंड चालू असतं. विषय कळतोय? बघा, पहिली भक्ती अवघड गणपतीची. काय सांगितलं? पहिली भक्ती अवघड गणपतीची 21 वर्षी उपासना आहे. आणि शेवटची भक्ती अवघड शिवाची. गणपतीची उपासना सुरू करताना कंडिशन काही नाही आहे तुम्हाला. शिव उपासना करताना तुम्हाला कंडिशनच आहेत. आजपर्यंत जिने गणपतीला काय व्हायला असेल, निम्मार चोरून आणला असेल. गणपती कधी रुसला नाही. आगाडा चोरून आणला, फुलं चोरून आणली, मागून आणली, पत्तरी मागून चोरून आणली. गणपती म्हणला ओके नो प्रॉब्लेम आ जाओ. दुर्वा आणल्या. अगदी शेजाऱ्याच्या घरात म्हणजे हळदी कुंकू आहे का? गणपती पूजा आमच्यात आणि जेवायला या, हळदी कुंकू फुकट द्या. गणपती रुसलाच नाही. कारण तो लवकर येतच नाही ना. तो म्हणतो 21 वर्ष थांब जरा बाबा, निवांत थांब. मग सांगितलं मी गणपती नक्की कुठला तुम्ही घेताय हे तुम्हालाच माहित नाही. माहितीये फक्त आमची चालू काय असते? खिचडी, संकष्टी चतुर्थी, एक आदाशी, दुप्पट खाशी, प्रदोष, है ना. आता प्रयागराजची लोक बघितली, नागासाधू बघितले, आखाड साधू बघितले. थंडीत आम्ही कुडकुडतोय, त्याच्या जगात काहीच नाही. भस्म लावले पळत आहेत. कसं काय शक्य? त्यांना पण शरीर देवान दिले, आम्हाला पण देवाने शरीर दिले. मग आपण असं म्हणतो आपल्या डोक्याच्या बाहेर जायचे, आपण त्यांना काय करू शकतो? जर त्यांना परमेश्वराने जन्म दिलाय, तुम्हाला परमेश्वराने जन्म दिलाय, त्यांचं शरीर ते त्या सगळ्यामधून राखू शकतात, तुम्ही का राखू शकत नाही? कारण आपण आपल्या शरीराचे चोचले अति केले. कसे केले? अति केले. वासनेच्या आहारी जाऊन केले, षड्रिपूंच्या आहारी जाऊन केले.
थोडीशी कोरड पडली पाणी पाहिजे हो, थंड पाणी पाहिजे. थोडीशी भूक लागली, मुठभर खाल्लंच पाहिजे. जन्माला आल्यानंतर काही ग्रॅम मध्ये पिशवी असते पोटातली, कुठली अन्नाची पिशवी, काही ग्रॅम, 100 ग्रॅम. आता बघा बरं, अर्धा किलो. जन्माला आलेलं बाळ किती आहे? काही ग्रॅम मध्ये. मग कोथळा जो वाढला गेला सगळा, रोगाचं कारण अन्न आहे. पटेल का तुम्हाला? नाही पटणार, खरं आहे. रोगाचं कारण अन्न आहे आणि त्यातलंही जास्त फुकटचं अन्न आहे. अहो ते नाही, लग्न आहे नाही कसं म्हणायचं? कसं नाही म्हणायचं? भागली नव्हे आपली एका वेळची. तुम्ही पैशानं अन्न खाता पण त्याचे विकारही घेता. पैशानं अन्न खाता, अन्नाचा मोबदला पैशारूपी तुम्ही द्याल, पण विकार तुम्ही मागे कशी काढता? त्याकडे साधना आहे. तुम्ही साधना केली नाही तर विकाराचं रूपांतर रक्तामध्ये येईल आणि ते विकार कामाला लावतील. म्हणून तुम्हाला रोज सकाळी साधना करायला सांगितली. ती म्हणला राहिली आमची साधना, विकार घुसले आत. आता तुमच्या मागे गुरु का लागतायत? साधना कर, आरती कर, उपासना कर, उदी लाव, दोरा घाल, का लागतायत? तुमचं हे जीवन वाया जाऊ नये म्हणून लागतायत. हे जीवन कुठे कामाला यावं म्हणून लागतायत. उदी हे काय आहे? स्मरण आहे. कुणाचं? रोजचं मृत्यू, चितास्मरण आहे. उदी बनते कशाची? लाकडाची. लाकूड काय झाल्यानंतर? जळल्यानंतर. भारावर जरी लाकूड असलं त्याची बरोबर तुझी उदी बनते. तुमचा 5 फुटी देह आहे, मुठभर लाकूड बनणार आहे. हे रोजचं स्मरण आहे. त्यात शक्ती पण कार्य करते. पण आम्ही उदी लावता कसं लावतो? आधी पावडर, नंतर स्नो, है ना, स्नो पावडर वगैरे काय असं, नंतर उदी लावायची. संध्याकाळी झोपताना उदी लावली जाते का? नित्य सकाळ संध्याकाळ 2 वेळेस. तर सांगितले श्रीमद भागवताचं वाचन केल्याशिवाय काय होत नाही, जीवन पूर्णत्व नाही. पण पूर्ण भागवत घातला हे भगवंत नारायणामध्ये. एक प्रार्थना म्हणजे भागवताचं पठण झालं. सकाळी भागवत वाचताना दिवस चांगला जातो म्हणून करतो, संध्याकाळी भागवत वाचताना पाप जळावं म्हणून करतो. कारण मनुष्य दिवसभर पाप करत असतो, ज्ञान आणि अज्ञानाने. बघा आता दोरे घातले, तुम्हाला दोरे घातले ना, दोरे कशाला घातले? आणि दोरे घातले फायदा काय झाला माहितीये का? एक वाक्य सांगू, स्त्रियांना मंगळसूत्र नसलं तरी चालेल, मंगळसूत्र दोरा घात पाहिजे. का सांगा बरं? 3 गाठी आहेत, 3 नाड्या. मी असा शब्द वापरला की मंगळसूत्र नसलं तरी चालेल पण दोरा पाहिजे. तर याचा का कारण? याचं कारण काय? दोऱ्याला ज्या 3 गाठी बांधलेल्या आहेत त्या 3 नाड्यांच्या मधून जे रोग होऊ शकतात त्याचं परिहार. बरं, आणि मंगळसूत्राचं निगेटिव्ह एनर्जी जे आहे ते लांब राहतात. कशामुळे? म्हणजे दोरात जी शक्ती जी आहे त्या लांब राहत नाहीत. तू एखाद्या मुस्काळीत मारलीस तू तुला मदत करेल का?
मग आता काल तू त्याला पाडलंस ना उडी मारत, बमची की बम. तुला माहिती आहे काय? मग निकट एनर्जी काय काम केलं नाही का तिथं? बोला. मंगळसूत्राचं कारण काम काय आहे आणि दोऱ्याचं काम काय आहे? मंगळसूत्र सौभाग्य लग्न म्हणजे काय? झालं. हा लग्न झालं. तिकीट काढलंय का? अच्छा. आयुष्यामध्ये नवऱ्याला किंवा नवऱ्याच्या बायकोला एकही वाक्य डिओटीचं गेलं नाही तर ते मंगळसूत्र घालण्याचा अर्थ आहे. तुम्ही लग्न केलं काय दुनियाला कळलं, नाही केलं काय दुनियाला कळलं, दुनियाला काही फरक पडत नाही. दुनिया फरक काय पडतोय? लग्न केलं पण केलंय, नाही तर नाही केले. दोन वाटे, एक इहलोक दुसरे परलोक. 5 मणी आहेत. नाभी हृदय कंठ ब्रह्म, 5 स्थळाला 5 मणी आहेत. इहलोकाला परलोकाला जोडायचं काम तो 2 वाट्यांनी केलं. पण नवरा परका तर झाला. नवरा परका होणं म्हणजे काय? दुरावणे नाही, ते न पटणे आणि त्याला आपलं न पटणे. असं जेव्हा घडतं आयुष्यामध्ये तेव्हा ती बंद तुटली जातात. त्यानंतर घातलं काय नाही घातलं काय. 5 स्थान, नाभी हृदय कंठ लाट ब्रह्म. ती काळे मणी आहेत कारण त्याला कोणी बाधा लावू नये म्हणून. पण बाधा आपण त्याला लावतो, दुसरी लावायची गरज काय? त्याही पेक्षा श्रेष्ठ काय? दोरा. काय सांगितलं? काय सांगा बरं? 5 स्थानं जिच्यावर अवलंबून आहेत ती 30 तत्व आहेत. कफ पित्त आणि वात. हे बाबांनी निर्माण करून दिलं तुम्हाला दोऱ्या. आणि 2 वाटे झाली मंगळसूत्र किती जणांच्या गळ्यात आहेत? 1 वाटी असेल, टिकला नुसता असेल काहीतरी, त्यात ठेवले म्हणून टिकला. अर्ध्या किलोचे, मी काल एका ठिकाणी गेलो होतो, एका पायामध्ये अर्ध्या किलोचं तोडा होता बाईच्या आणि दुसऱ्या पायात अर्धा किलो तोडा होता. तुम्ही घालू शकाल का? काय तयारी तुमची? महागडी तयारी. तुमची जोडी बघा, तुमचे पैंजण बघा, अतिशय नाजूक. म्हणजे छटका मारत उठलं पाहिजे ते तिथं होते. अतिशय नाजूक. तर नवरा जर म्हटला तुझं माझ्यावर प्रेम आहे, अर्धा किलोचा जोडा ह्या पायात घाल, अर्धा किलोचा जोडा त्या पायात घाल, तर हिचं पाय उचलला पाहिजे की नाही? प्रश्न असा येतो की फक्त मंगळसूत्र बाईनं घातल्यानंतर त्याचा परिणाम दोघांनाही होणार. लोक परलोक हे जे काही सांगितलं तर तो हा जो फायदा आहे तो दोघांनाही होणार आहे का फक्त बायकोला होणार? आधी कुणाला होणार? पण घातलं त्या पत्रिका वागली तर ना ते कधी होणार? मी ते सांगते ना. मी फायदा होतोय कधी? फायद्याचं वागलं तर फायदा होईल ना. तुम्ही आत्ता घातलं, कसं तरी एक मूल येईपर्यंत एकमेकांना ऍडजस्ट केलं. आवडतच नाही, पण खाल्लं आता काय करा, ह्याच्यासाठी खाल्लं. हा म्हणून आवडतं हिच्याकरता खाल्लं म्हणजे काय असेल ते. एक मूल झाल्यानंतर तुम्ही काय विचार केला? आपल्या काय पटत नाही, आपण काय करणार?
स्त्री सहन कुठपर्यंत करते? फार फार. तिच्यानंतर काय होतं मग? रंग माझा वेगळा. जे मूळ गुण आहे ते बाहेर सगळे यायला लागतात. मी काल सांगितलं होतं की मुलं बघा, मुलं काय करतात? माझ्या बायकोने सांगितलं तसं वागणार नाही मी. मुलं म्हणतात आणि मुली काय म्हणतात? माझ्या आई वडिलांनी शिकवले, मला एवढंच येतं. बरोबर आहे की नाही? मग तो म्हटला अशी भाजी कर माझ्या आईसारखी. जमत नाही. प्रयत्न कर, भाऊ कधीतरी करू, कधीतरी, पण रेग्युलर मला जाऊ. आणि मला चव लागत नाही ना त्याचं, काय करणार मी त्याला? आणि हा काय म्हणतो? बायको म्हणतो तसं. असं असेल तरच प्रपंच होतो, नाहीतर मग तुटलं. बघा तुम्ही, काही ठिकाणी जर स्त्री ती जर विचारली कशा असेल, अति समजूतदार असेल, तर मग ती सांगेल तसं वागून त्यातून प्रपंच टिकतो. असं पण असतं. कुणाच तरी काय चाललं पाहिजे ना, दोघांच असतात एका वेळेस. विषय कळतोय? तर प्रथम 5 काळे मणी मधल्या 2 वाट्या इहलोक परलोक, त्याही पेक्षा श्रेष्ठ काय सांगितलं मी? दोघांचा दोरा. कारण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दागिने काढले जातात. मग माझा प्रश्न तुम्हाला साधा असा आहे, माफ करा पण तुम्ही समजून घ्या. डिलिव्हरीच्या वेळेस तुमची जेव्हा दागिने काढले जातात, की जेव्हा खरं नवऱ्याची गरज असती है ना, मग तेव्हा नवरा कुठे जातो? नवरा कुठं असतो? हॉस्पिटलमध्ये जेव्हा अशी काही कंडिशन होती येते की नवऱ्याला सांगितलं तर लिहून दे, काय झालं ते जबाबदार आम्ही नाही, असं डॉक्टर म्हणतात, तेव्हा हा कुठे जातो? काय सांगा? तुमची नाती अशा वेळेस कुठे जातात की जेव्हा प्रसंग येतात. मग ते आपण जे घालतो ते काय म्हणून घालतोय? जगराटे म्हणूनच घालतोय, समाजात दाखवायला म्हणून घालतोय. कारण माझ्या अभ्यासानुसार हॉस्पिटलमध्ये जेव्हा काही गोष्टी अशा घडतात, आता कोरोनाचा काळ होता, सगळं काय ते काढू नका तुमचं. त्यावेळेस मोठे आजार हॉस्पिटल तुम्हाला असेल, ऑपरेशन तुमचे असतील, ते सगळं काढून टाकणार. की जेव्हा खरं माणसाची गरज आहे तेव्हा ते काढलं गेलं. मग अशा वेळेस नातं तुमचं काम काय करते? लक्षात येते का? दोरा सुद्धा काय तेव्हा ठेवत नाहीत, तेव्हा उदी काम करते, विभूती काम करते. कळते? जरा दाढ बंद करते. किती वेळ झाला बघायचं? 6 मिनिट राहिले. तर काय मला सांगितलं मी थोडं प्रॅक्टिकली बोलतोय. मला काय सांगायचंय? ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये कुणाला ऍडमिट केलं जातं तेव्हा त्याच्या गळ्यातल्या असणाऱ्या वस्तू, अगदी आईने दिलेली चेन असेल, मुलाला बायकोने केलेली चेन असेल, अशा काही वस्तू असतील ना, त्या वस्तूंचं काय केलं जातं? त्या काढल्या जातात ना. मग त्या क्षणाला तुमचं रिलेशन कुठे जातं? काय सांगाल? अरे बोला की. काय करू शकत नाही? सत्य काय आहे?
सत्य हेच आहे की तुम्हाला ऍडजस्टमेंट म्हणून तुम्ही जीवन जगताय. आणि एक वेळ अशी येते, इतकं तुझ्याकरता मी केलं, दोन्हीकडनं मध्ये जात. बरं, ही जी मुलं आहेत, तुम्ही ह्या मुलांना विचारा, नातं सोडून द्या म्हणायचं. नातं सोडून द्या, तुम्ही आमचे कोण? जन्माला घातलं म्हणून आई वडील हे नातं तुम्ही सोडूनच द्या. पण खरं सांगा, तुम्ही आमचे कोण? उत्तर आहे कुणी नाही. ती त्यांची आहे स्वतःची. त्यांना उभं राहायचंय, त्यांना मोठं व्हायचंय, त्यांना काय करायचंय, त्यांना पुढचं करायचंय, का तुमचं काही घेणं दिलं नाही. म्हणून वाक्य असं येतं, पाणी पुढे जातं. पाणी किती मागे येत नाही. आपलं कर्तव्य काय आहे? मुलांना पायावर उभं करायचं, सोडून द्यायचं. काय सांगितलं? पायावर उभं करायचं. चोच दिली ना, चारा द्यायला शिकवायचं, त्याला तू आयुष्य जगून सांगायचं. लुडबुड करायची नाही. एक विषय. दुसरा विषय, मुलांच्या अंडर जायचं नाही. म्हणजे मुलांना अंडर ठेवायचंही नाही, मुलांच्या अंडर जायचंही नाही, तर ते कुटुंब सुखी राहणार. कितीतरी आईवडील म्हणतात मुलांना सांगितल्याशिवाय करू शकत नाही. त्या ठिकाणी ती सुरू झालं काय? वनवास. मुलं जेव्हा आईवडिलांचं प्रेशर आणतील तेव्हा आईवडिलांना वनवास सुरू होणार. आईवडील जेव्हा मुलांच्या प्रेशर आणतील तेव्हा मुलांची वनवास सुरू होणार. दोघांना रिलीफ पाहिजे. आणि निसर्ग तत्व हेच आहे. फक्त करायचंय काय? रायवळ आंब्याला हापूस लावायचा नाही आणि हापूसला रायवळ लावायचा नाही, एवढंच करायचं. तुमच्या संस्काराव्यतिरिक्त बाहेरचा काय उद्योग करायचा नाही, तर तुमची घराणी टिकून राहतील. अन्यथा ती फळकाडसारखी विस्तरून जाणार, राहत नाही शिल्लक. तर कळलं का महत्व तुमच्या मंगळसूत्राचं? त्यापुढे मला सांगितलं दोऱ्याचं महत्व. आता तृतीय नेत्र खटवांग धारी, तुझे शंभू माझं कोणता? शंकराला प्रिय काय आहे? शेष, नाग सर्वात प्रिय. त्यानंतर बिल्वपत्र आणि त्यानंतर रुद्राक्ष. बऱ्याच गोष्टी आहेत, ह्या तीन गोष्टी आपण प्रामुख्याने घेऊया. तर शेष प्रिय काय आहे? का आहे? तर त्याच्या शरीरामध्ये एक विषयाची वेगळी ग्रंथी आहे, अगदी समजून घ्या. पण त्याला आदेश मिळाल्याशिवाय तो कोणाला दोष करत नाही. काय कळलं? जोपर्यंत शेषाला आदेश येत नाही तो दोष करत नाही. आणि शेषाने किंवा नागाने जितकी मदत केली पृथ्वीवर, इतकी मदत कुठल्याही अन्य प्राण्याने केली नाही. लक्ष येते का? ते जे पुष्कळ प्रकार आहेत. सगळ्यात उच्च शेष हा अनंता, जो विष्णूच्या शय्याखाली आहे. अनंत शेष. सगळ्यात विषारी शेष हा वासुदेव, हे तुमचा कुठला? तक्षक, इथला आपल्या पृथ्वीवरचा. पृथ्वीवर जे शेष आहेत त्याचा मूळ मालक तक्षक आहे. शिवाच्या जो गळ्यात आहे तो कोण? वासुकी. तुम्ही एसटी बघितली का महामंडळाची? बुंदीने 4 करा, एवढा शेषाचा आकार आहे. दुष्कार्यामध्ये 100,000 माणसं आत भारतातील इतकी ताकद आहे शेषामध्ये. दुष्कार्य म्हणतो तुम्हाला नुसते.